तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे. फर्स्ट एक्सरसाइज, सेकंड एक्सरसाइज मध्ये, सेकंड एक्सरसाइज, थर्ड एक्सरसाइज मध्ये, थर्ड, फोर्थ मध्ये मर्ज होत राहतात ते. आपल्याला क्वेश्चन पाहूनच कळत नाही. प्रॉब्लेम काय आहे? क्वेश्चन पाहून कळतच नाही की हा कुठल्या पॅटर्नचा क्वेश्चन आहे. म्हणून तुम्हाला मी दरवेळेस एक नवीन पॅटर्न शिकवतो, त्याला ओळखायची ट्रिक पण शिकवतो. पाहिले का तुम्ही अभ्यासाचं टेक्निक? ओळखायचं कसं, मागच्यापेक्षा हा कसा वेगळा, हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. ना की सोडवणं महत्त्वाचं नाहीये. ते कोणीही सॉल्व्ह करतं, एक मोठी बुद्धी लागत नाही सॉल्व्ह करायला. बुद्धी याला लागते हा मागच्यापेक्षा कसा वेगळा, याला बुद्धी जास्त लागते. सो हा क्वेश्चन जेव्हा तुम्ही बघणार, जसं की हा क्वेश्चन बघणार बरोबर, तर मला हा अजिबात वाटत नाही की हा पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन असेल म्हणून. बघा 1 अपॉन साइन ऑफ थीटा इन ब्रॅकेट 3 प्लस 2 कॉस ऑफ थीटा 3 थीटा. सुरुवातीला तुम्हाला हा क्वेश्चन कशाचा वाटतो? तुम्हाला असं नॉर्मल फर्स्ट एक्सरसाइज किंवा सेकंड एक्सरसाइज मध्ये जे इंटिग्रेशन होते ना, दॅट टाइम इंटिग्रेशन वाटतंय, बरोबर ना? तुम्हाला वाटणार अजिबात नाही की हे पार्शियल फ्रॅक्शन आहे. ते कधी वाटेल जेव्हा तुम्ही त्याला सॉल्व्ह करणार. तुम्हाला सुरुवातीला तुम्ही काय करणार, या ट्रिग्नोमेट्रीला थोडंसं कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणार, बरोबर? आता हे साइन ऑफ थीटा आहे, त्या साइन ऑफ थीटाला थोडंसं मी कन्वर्जन मारण्याचा प्रयत्न करतो. ओके, जसं की आता हा साइन ऑफ थीटा तो नोट दी क्वेश्चन पे टाकून द्यायला थोडं ऍडजस्ट करावं लागेल. ओके, हा साइन ऑफ थीटा जो आहे ना, याला मी साइन स्क्वेअर थीटा करतो, कारण मला फक्त साइन ऑफ थीटाला काही नाही करता येत. फक्त साइन ऑफ थीटाचा आपल्याकडे जनरली हाफ अँगल वगैरे मध्ये फॉर्म्युला आहे. मी जर त्याला हाफ अँगल मध्ये कन्वर्ट केला तर मला याला पण हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि हा कसं काय होईल, 2 cos स्क्वेअर थीटाचं आपल्याला कन्वर्ट करता येऊ शकतं, किंवा 1 plus cos of 2 थीटा 1 minus cos of 2 थीटा तसं काहीतरी करता येईल. नुसतं 2 cos of थीटाला आणि त्याच्या पुढे 3 असताना हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करायला जमेल का? जमणार आहे का याला? मग याला हाफ अँगलची मेथड वापरणं जमणार नाही. का जमणार नाही त्याचं कारण ऐकून घ्या. इथं जमेल sin of 2 थीटाला 2 थीटाचा हाफ कसं होतं, sin of 2 sin of थीटा cos of थीटा. बट या ठिकाणी काय होईल, 2 sin of थीटा बाय 2 cos of थीटा बाय 2. याचं ओके, बट इथं कसं काय हाफ अँगल वापरणार ना तुम्ही? या ठिकाणी जर हाफ अँगल वापरायला गेले तर याचं होऊन जाईल, पण याचं काय? हे कॉम्बिनेशन आहे ना. इथं हाफ अँगल वापरून काही सिम्प्लिफिकेशन तुम्हाला भेटेल असं तुम्हाला वाटत नाही. हाफ अँगलचा प्रॉब्लेम इथं सॉर्ट आउट होऊन जातो. राहिला प्रश्न याचा की आता आपण या साइन ऑफ थीटाला दुसरं काय करू शकतो, तर आपल्याकडे जेवढे काही आयडेंटिटी आहेत, बेसिक आयडेंटिटी, त्या एकतर साइन स्क्वेअर थीटा किंवा कॉस स्क्वेअर थीटाचे आहेत. साइन थीटाची अशी कुठली आपल्याकडे आयडेंटिटी नाही. मग मी थोडं काय करतो, याला साइन स्क्वेअर थीटा मध्ये कन्वर्ट करतो. कसं कन्वर्ट करणार? याला साइन ऑफ थीटाने मल्टिप्लाय करा आणि डिवाइड करा. कळलं का? म्हणजे काय होईल, इंटिग्रेशन ऑफ वरती जर साइन ऑफ थीटा दिला तर मला खाली साइन स्क्वेअर थीटा मिळेल की नाही? कळलं का? हे कळलं का? हे महत्त्वाची स्टेप आहे सर्वात. याला नोट दी स्टेप टाका. ही नोट स्टेप आहे, याला बुद्धी लागते. हीच नॉलेज आहे. सॉल्व्ह करणं नॉलेज नाहीये. नॉलेज हे आहे की मी तसं का केलं आणि असं का केलं, त्यात हाफ अँगल टाकून काही सिम्प्लिफिकेशन होणार नाही हे मला कळतं. कारण मी हाफ अँगल का केलं, याला हाफ मध्ये कन्वर्ट करता येत नाही. मग याला काय करतो मी, साइन स्क्वेअर करतो. मग साइन स्क्वेअरला कॉस मध्ये कन्वर्ट करता येतं ना, म्हणजे सगळं कॉस मध्ये तयार होईल की नाही? मग कॉस मध्ये होईल, काही नाही काही कॅन्सल होईल, बरोबर ना? मग मी या साइन स्क्वेअरला कॉस मध्ये करू का? इकडे पण कॉस आहे म्हणून करता येईल. साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय, 1 minus cos स्क्वेअर थीटा. हे डाऊन घ्यायचं, कळतंय ना? गाईडलाईन महत्त्वाची. मला अजूनपर्यंत माहित नाही की हा क्वेश्चन पार्शियल फ्रॅक्शनचा आहे. माहिती का तुम्हाला? दिसतोय का तुम्हाला तसा पॅटर्न? तो नाहीये ना? आता होईल सर, तो dx आहे का डी थीटा. ओके, आता मला वाटतंय की ही इकडे cos थीटाची टर्म आहे, इकडे sin स्क्वेअर थीटाची टर्म आहे. sin स्क्वेअर थीटाला cos थीटा मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं. कोणत्या फॉर्म्युल्याने? 1 minus cos square. आम्ही इथं लिहून देतो sin ऑफ थीटा अपॉन 1 minus cos स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट हा उरला इथं 3 plus 2 cos ऑफ थीटा. कळतंय हे? आता फायदा काय झाला माझा? मला सगळं cos मध्ये दिसतंय. थोडं अजून सिम्प्लिफिकेशन करू का? याला हा एक ब्रॅकेट आहे समजा, याला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर लावता येईल ना, म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणं जमतंय ना आपल्याला. फॅक्टर पडतंय की नाही खाली? खाली फॅक्टरच पाहिजे की तुम्हाला? मग खाली फॅक्टर आहेत ना. मग याला मी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर केलं चालेल? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर म्हणजे 1च असतो,
सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या हिशोबाने इथं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा चा फॉर्म्युला काय झाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या हिशोबाने ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतो तो a प्लस b आणि a मायनस b. सो काय भेटणार 1 प्लस कॉस ऑफ थिटा आणि 1 मायनस कॉस ऑफ थिटा. हे डाऊट आहे याच्यात कळतंय का? माझं टार्गेट असतं मला तो क्वेश्चन वाटत नाही सुरुवातीला की तो पार्शियल फ्रॅक्शनचा आहे, बट मला असं करता येत नाही, खाली फॅक्टर पाडता येतात त्याचे येतात ना, म्हणजे फॅक्टर पाडले तर तो कशात कन्वर्ट होईल पार्शियल फ्रॅक्शन मध्ये होईल की नाही. मग मी त्याला थोडंसं गाईडलाईन देतोय. इंटिग्रेशन ऑफ मी म्हणतो इथं साइन ऑफ थिटा डिवाइड बाय 1 मायनस 1 स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा ऍक्च्युअली या 1 ला मी 1 स्क्वेअर म्हणू शकतो, कळलं ना. सो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर च्या हिशोबाने 1 प्लस कॉस ऑफ थिटा 1 मायनस कॉस ऑफ थिटा असा हा ऍक्च्युअली फॉर्म्युला बनतो. कोण आहे फॅक्टर पडतात सर्व. हा एक फॅक्टर, हा दुसरा फॅक्टर, हा तिसरा फॅक्टर. पण याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे. आपल्याला कसं पाहिजे असतं x प्लस a तुम्ही नीट आठवा x मायनस a x मायनस b x मायनस c असं काहीतरी होतं ना ते. छोटे छोटे x मधून काहीतरी मायनस झालं पाहिजे. हे इथं तर बरंच काहीतरी cos थिटा असं काहीतरी दिसते. मग याला काहीतरी कन्वर्ट करून घ्यावं लागेल की नाही. पण मला असं वाटतं मला सुरुवातीला काही वाटत नाही की हा पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे. मला सुरुवातीला असं वाटतं की या cos ऑफ थिटाचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे sin ऑफ थिटा. मग हा कोणाचा क्वेश्चन झाला सबस्टिट्यूशनचा. हा कोणाचा क्वेश्चन झाला आठवलं का सेकंड एक्सरसाइज मध्ये सबस्टिट्यूशन शिकवलं होतं मी सबस्टिट्यूशन मेथड. मग आपल्याला काय वाटतं म्हणजे आता मी तर या क्वेश्चनला टॅकल करणार आता ही एक्सरसाइज माहिती तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शनचा म्हणून पेपर मध्ये तो सांगून टाकणार आहे का तुम्हाला मी पार्शियल फ्रॅक्शनचा टाकतो मी याचा टाकतो. तर तुम्हाला वाटेल का इथून हे ट्रिग्नोमेट्री सॉल्व्ह केल्यानंतर थोडं की हे cos ऑफ थिटाचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय sin ऑफ थिटा. मग या cos ऑफ थिटाच्या जागी मी काय टाकू शकतो t. मी सांगितलं होतं ना खालचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसला की t टाकायचं त्या टर्मच्या जागी. मग आपण काय करतो इथं लेट आपल्याला असं वाटतं हा क्वेश्चन सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन. ओके लेट cos ऑफ थिटा इज इक्वल टू t असं केल्यावर तुम्ही काय करायचं सबस्टिट्यूशन मध्ये आठवा डिफरन्शिएशन करायचे बरोबर. सो इथं काय भेटणार cos ऑफ थिटाचा sin ऑफ थिटा d थिटा इज इक्वल टू dt. हे डाऊट आणि cos ऑफ थिटाची व्हॅल्यू t टाकणार. आता या cos थिटाच्या जागी t येणार याच्या जागी t येणार याच्या जागी t येणार आणि हे sin ऑफ थिटा d थिटाच्या जागी dt येणार. हे प्रश्न आहे का टाकू व्हॅल्यू करतोय ना काय म्हणतोय मी हे तुम्हाला त्याच्यावर लेवल लावलं नाही की हा पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे. हा ट्रिग्नोमेट्री प्लस सबस्टिट्यूशन प्लस पार्शियल फ्रॅक्शन आहे. कळलं का? म्हणून तो फर्स्ट एक्सरसाइज पासून लास्टला सांगतोय की कसं कसं ऍड होत जातं ते आपल्याला कळत नाही की हा कुठल्या पॅटर्नचा क्वेश्चन आहे. आपण सॉल्व्ह करत जातो आपल्याला पॅटर्न कळत जातो. मला सुरुवातीला वाटलं ते काय आहे तुम्ही त्याला थोडंसं मॅनेज केलं नंतर मला कळतंय की खालच्या डेरिव्हेटिव्ह वर भेटतोय म्हणजे सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन. मग सबस्टिट्यूशन सारखं सॉल्व्ह करायचं. कळलं का? है ना सांगितलं ना मी असं चेक करायचं खालच्या डेरिव्हेटिव्ह वर भेटतोय का सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन आहे. सबस्टिट्यूशन सारखं सॉल्व्ह सबस्टिट्यूशन सारखं सॉल्व्ह केल्यानंतर मला काय भेटेल पहा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हे वर जाईल इथं करेक्ट आहे. इतर हे सगळ्या टर्म्स येतील जसं की इथं dt येणार पूर्ण कंप्लीट हे cos थिटाचा मायनस sin थिटा येणार मायनस dt येणार. मग हे असं लिहिलं sin ऑफ थिटा d थिटा इज इक्वल टू मायनस dt. कळलं का? cos ऑफ थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस sin ऑफ थिटा असतो sin थिटा. सो इथं मायनस dt चा मायनस sin बाहेर घेऊ का मायनस sin या मायनस होऊन झालं. ओके कळलं काही मायनस का आलं हा हे dt मायनस होईल आणि डिवाइड बाय 1 प्लस cos ऑफ थिटा. cos ऑफ t म्हणजे काय t ना 1 प्लस t हा 1 मायनस t होईल मग बरोबर ना 1 मायनस t आणि हा काय झाला 3 प्लस 2t. हे डाऊट आहे ओके. आता तुम्हाला वाटतंय का हा पार्शियल फ्रॅक्शन सारखं वाटतं म्हणून खाली फॅक्टर पडलेले आहेत आणि आपण x प्लस a x प्लस b करतो तसं t प्लस 1 t प्लस मायनस 1 वगैरे असं काही आहे. क्लियर ओके ना. मग काय सांगतो तुम्ही दोन फ्रॅक्शन पार्शियल फ्रॅक्शन करताना या टर्मच्या जागी आपण काय टाकू शकतो डायरेक्ट a अपॉन पहिला फॅक्टर 1 प्लस t. कळलं का? ओके मग b नंतर पहिला फॅक्टर दुसरा फॅक्टर 1 मायनस t आणि c नंतर तिसरा फॅक्टर. हे डाऊट आहे. आता तुम्हाला या ठिकाणी असं वाटलं की हा पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे. कळतंय का? म्हणजे क्वेश्चनची सुरुवात कशी पहा
सुरुवातीला तो ट्रिग्नोमेट्रिक वाटतो, त्यानंतर त्याला थोडं सिम्प्लिफाय केल्यानंतर तो सबस्टिट्यूशनचा वाटतो, त्यानंतर त्याला थोडं सिम्प्लिफाय केल्यानंतर तो पार्शियल फ्रॅक्शनचा वाटतो, मग सॉल्व्ह होतो. असं आहे. सगळे सगळे सिम्पटम तुम्हाला माहिती पाहिजे त्याचे, तेव्हा ते स्टेप बाय स्टेप तुमचा ब्रेन चालणार. सो मग त्याला सॉल्व्ह करायची प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे. आता काय करावं लागतं, मी काय सांगतो तुम्हाला, न्यूमरेटर घ्यायचा आणि हे घेऊन हे दोन फॅक्टर घ्यायचे त्याच्यासोबत, बरोबर ना. म्हणजे बघा मी काय सांगतो तुम्हाला, -1 इज इक्वल टू न्यूमरेटर ना, -1 सांगितलं ना. ए घ्यायचा आणि हे उरलेले दोन फॅक्टर त्याला मल्टिप्लाय करायचे, म्हणजे डायरेक्ट स्टेप निघणार 1 - t, म्हणजे एवढी सगळी कट करायची गरज नाही. ओके, क्लिअर आहे. मग त्यानंतर b घ्यायचा आणि त्याच्या सोबत उरलेले दोन 1 + t आणि 3 + 2t, हे क्रॉस मल्टिप्लाय करून एलसीएम सारखा करून कॅन्सल करावं लागतं. कळलं का. मग ते सगळी स्टेप वाचवून मी तुम्हाला शॉर्टकट सांगतोय. याला काय करावं लागतं, एलसीएम घ्यावा लागतो. याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा, याचं मल्टिप्लिकेशन याने याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा, मग तुम्हाला ही टर्म अशी खाली तयार होताना दिसते. ही टर्म आहे, ही टर्म कॅन्सल होते, म्हणून -1 इक्वल टू हे पुढची टर्म भेटते. कळलं का. आता तेवढी सगळी स्टेप वाचवा, त्या बुक मध्ये दिली आहे, पाच येतो है ना. आपण डायरेक्ट खालच्या स्टेपवर येतोय, ते कसे काढायचे ते पण सांगतोय तुम्हाला. सर ते बुक मध्ये पहिले मायनस दिलंय, चालतं तसं. कुठं पाहिजे ते ते a च्या समोर 1 + t दिलंय 1 + t, आणि b च्या समोर 1 - t दिलं. त्यांनी a च्या खाली 1 त्यांनी a च्या खाली 1 - t घेतलाय आणि b च्या खाली 1 + t घेतलाय, तर काही फरक पडत नाही. तो फॅक्टर असा आहे की हे तिघं एकमेकाला मल्टिप्लाइड आहेत की नाही, मल्टिप्लाइड आहेत ना. मग याचा अर्थ हा 2 आहे समजा आणि हा 3 आणि हा 4 आहे. हे तिघांचं मल्टिप्लिकेशन इकडे तिकडे झालं, काही फरक पडतो का. सो काही फरक पडत नाही. कळतंय ना. सर मग त्याचा फॅक्टर सोडून रिमेनिंग दोन फॅक्टर घ्यावं लागतात. हा तसंच करायचं. पण याच्यात त्यांनी a × 1 + t घेतलंय. बरोबर सांगतोय मी तुम्हाला, पुस्तकात वेगळं त्यांनी घेतानाच वेगळं घेतलंय ना. a/1 + t ना आपला, त्याचा a/1 - t असेल, चेक करा. हो हो, a/1 - t बरोबर आहे ना. बरोबर. बरोबर. हा, मग त्याने त्याची प्रोसिजर घेऊन फॉलो केलं, आपण आपली प्रोसिजर घेऊन फॉलो करू. ठीक. काय आहे, कन्फ्युज होऊ नका. मी तुम्हाला जो काही सांगतोय ना त्या वेळी जा. बुक काय म्हणतं हे महत्वाचं नाहीये, ते समजतं का हे महत्वाचं आहे. कारण बुक जे म्हणेल ते सॉल्व्ह करायचं असं नसतं. पॅटर्न आहे, त्या पॅटर्नला फॉलो करा, तुमचा आन्सर त्याचा आन्सर करेक्ट होईल, याची गॅरंटी माझी. कळलं का. ते बुकच्या नादी लागू नका. ते काय आहे, ते तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी याला काय केलं त्यांनी, हे टर्म आधी घेतला असेल, हे टर्म आधी घेतली असेल. हे मल्टिप्लिकेशन आहे ना, याला बेसिक नॉलेज आहे ना. हे मला सांगा 2 × 3 × 4 आहे, त्याचा आन्सर किती येतं. सेम 24. 24. मला सांगा 3 × 2 × 4 केलं, त्याचा आन्सर किती येणार. 24. मला सांगा 4 × 2 × 3 केलं, त्याचा आन्सर किती येणार. 24. मग काय फरक पडला, नाही समजलं. हे असं आहे, हा 2 आहे, हा 3 आहे आणि हा 4 आहे, बरोबर. याचा प्रोडक्ट 24 येतो. मी याला इकडे केलं, याला इकडे केलं, याला इकडे केलं, हे फरक पडेल का. मी याचं इकडे इकडे केलं तर काही फरक पडत नाही, कारण मल्टिप्लिकेशन हे कम्युटेटिव्ह असतं. मल्टिप्लिकेशन हे कम्युटेटिव्ह असतं, ऍडिशन हे कम्युटेटिव्ह असतं. सो दॅट्स वाय हा इथं फरक पडत नाही. पण त्यांनी इथं -1 घेतलं काय आणि आपण इथं +1 घेतलं काय, हा फॅक्टर इथं घेतला काय, काही फरक पडत नाही. फक्त प्रोसिजर नीट फॉलो करा. एक आपली केली तर आपली केला, त्याची केली त्याची करा. कळलं का. आणि बुक पासून थोडंसं इकडे लक्ष द्या, बुक मधून बाहेर नाही का, कारण त्याची आपल्या मेथडमध्ये फरक पडलाय आता. फक्त आन्सर सेम येईल, बाकी सगळे वेगळे. ओके. आपण काय केलं, आपला पहिला फॅक्टर आपण हा लिहिला होता म्हणून मी याला इथे घेतलं. आपण दुसरा फॅक्टर इथे लिहिला म्हणून मी याला इथे घेतलं, आणि तिसरा फॅक्टर हा होता म्हणून मी त्याला इथे घेतला. काय फरक पडतो, काहीच फरक पडत नाही. लक्ष द्या इकडे. सो बी च्या हिशोबाने हा त्याला खालचा सोडून हे उरलेले दोन होते ते मी इथे लिहिलं, करेक्ट आहे. देन प्लस सी च्या हिशोबाने त्याचे उरलेले दोन कोण आहेत, 1 + t कळतंय आणि 1 - t कळतंय का. हे हा, ही स्टेप करा, याच्याने तुमच्या 2-3 स्टेप वाचतील. म्हणजे आता तुम्ही डायरेक्ट कुठल्या स्टेपवर आहे, या खालच्या स्टेपवर डायरेक्ट इथं, म्हणजे इथून डायरेक्ट इथं या मधल्या हे जे डिव्हिजनचे स्टेप आहेत ना, ते वाचली तुमची एक स्टेप. ओके. आणि ती स्टेप काढली तरी काही फरक पडत नाही या क्वेश्चन मध्ये, कारण हा क्वेश्चन खूप मोठा आहे, त्यामुळे या स्टेपला स्किप केलं तरी चालतं, तुमचे मार्क राहतात. ओके.
ही इक्वेशन आल्यानंतर याला ना तुम्ही काहीतरी म्हणून घ्या, म्हणजे सध्याला वन इक्वेशन वगैरे देऊन टाका, कारण हे इक्वेशन इम्पॉर्टंट असतं आपल्यासाठी, आपण त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. ओके, मग मी काय सांगितलं तुम्हाला, याचं बनवलं आपण की एकदा याला 0 म्हणायचं या फॅक्टरला, मग एकदा याला 0 म्हणायचं आणि एकदा याला 0 म्हणायचं. सांगितलं ना का? मग पहिल्या फॅक्टरला 0 म्हणू x प्लस टी ला. मग मी काय म्हणतो, इफ 1 प्लस टी इज इक्वल टू 0. बरोबर, जर 1 प्लस टी 0 असेल तर टी ची व्हॅल्यू काय येते -1. देन टी इज इक्वल टू काय असलं पाहिजे -1 असलं पाहिजे. काही डाऊट आहे का? टी ची व्हॅल्यू तिकडे जाईल -1 होईल. मग ही व्हॅल्यू घेऊन इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायची. मग इथं काय म्हणणार तुम्ही, सबस्टिट्यूट इन इक्वेशन नंबर 1. क्लियर आहे? आता हे सबस्टिट्यूट करताना सगळ्या ठिकाणी काढण्यासारखं सबस्टिट्यूट करू नका, ते बुक मध्ये केलंय त्यांनी, कारण ते काय आहे, त्यांच्याकडे जागा भरपूर आहे, आपल्याकडे वेळ कमी असतो आणि या क्वेश्चनला खूप मोठा जागा लागते आणि मार्क द्यायला खूप स्टेप आहेत. त्यामुळे तुम्ही काही स्टेप स्किप जरी केल्या तरी तुमचे मार्क्स कमी होत नाही. कळलं का? कारण स्टेप भरपूर आहेत ना, त्यामुळे मार्क कमी होणार नाही. स्टेप्सला भरपूर मार्क्स आहेत त्याच्याकडे. काय करायचं, थोडं स्मार्ट वर्क करायचं. 1 प्लस टी ची टर्म 0 येते, ज्या याच्यामध्ये 1 प्लस टी दिसेल तो येणारच नाही. इथं 1 प्लस टी म्हणजे हा फॅक्टर कॅन्सल, बरोबर, तर 0 जाईल तो. इथं 1 प्लस टी म्हणजे आपण गेला, मग फक्त कोणच उरलं इथं, एच उरला ना, त्याच्यामुळे 1 प्लस टी नाहीये. सर म्हणजे आपण ज्याचा फॅक्टर घेतलाय मग त्याच्यातच सबस्टिट्यूट करायचं, बाकीचे 2 झिरो टाकून द्यायचे, चालतं ते पण. फक्त तुम्ही एक प्रोसिजर जी आपण फॉलो करतो तीच करायची मग. हा, कारण हा एक पॅटर्न सांगतो मी तुम्हाला, या पॅटर्नच्या बाहेर जर तुम्ही विचार केला तर मग ते गडबडून जाईल. ओके, जर तुम्ही ए चा खालचा जर 0 टाकताय ना, तर मग हे बी आणि सी सोडून दिले तरी चालतील. बी च्या खालचा 0 टाकताय ए आणि सी सोडून दिले तरी चालतील. हा 0 टाकताय हे दोघं सोडून द्यायचे, ते आपण बाकीचे 0 होतात. मग या ठिकाणी फक्त हा काय उरणार -1 इज इक्वल टू हा ए उरणार इन ब्रॅकेट 1 मायनस टी. टी चा मीनिंग काय असतं -1. कळलं का? आणि हे काय होणार 3 प्लस 2 इंटू -1. कळतंय का? फक्त ए चे ना, बी आणि सी 0 झाले बिकॉज त्याच्यामध्ये 1 प्लस टी आहे. सॉल्व करा, काय भेटेल -1 इज इक्वल टू 1 मायनस ऑफ -1 प्लस 1. 1 प्लस 1 2, so twice a into 2 into येणार आहे, हे काय होईल 2 into -1 minus -2 1 minus 2 1 3 minus 2 1. क्लियर? सो याचा आन्सर ऍक्च्युअल मध्ये काय झालं, मग a चा आन्सर काय भेटेल, हा 2 इकडे डिवाइड होईल. सो देयरफॉर a इज इक्वल टू -1/2. कळलं का? हे कळलं का? 2 into 1 2 डिवाइड होईल तर a ची व्हॅल्यू तुम्हाला -1/2 भेटेल. डन. देन नेक्स्ट स्टेप, इफ कोणा 0 टाकू होता 1 मायनस टी ना, दुसरा फॅक्टर सर प्लस 3 1 मायनस टी 3 प्लस 2 मायनस 1 येते, त्याला काय 5 करायचं? येतं ते 5 येते ना. सी सी चा फॅक्टर नाही नाही, के चे फॅक्टर घेतले आपण 3 प्लस 2t, हा, तर मग 3 प्लस 2 5 होईल. अरे हे 2 into -1 -2 होईल ना, मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस मायनस होणार, -2 3 -2 1 असे. पहिले मल्टिप्लिकेशन, मोठा बॉस काय म्हणतो, ब्रॅकेट डिव्हिजन, मग पहिले मल्टिप्लिकेशन आणि मग ऍडिशन सबट्रॅक्शन. मग यांचं पहिले काय होणार, मल्टिप्लिकेशन 2 into -1 -2 आणि मग ऍडिशन सबट्रॅक्शन. मोठा बॉस 4थी स्टँडर्ड. चला, सगळं लागतं इंटिग्रेशनला, सगळं महत्वाचं आहे. तर इकडे पहा, सो इफ t minus 1 minus t is equal to 0, so t is equal to टी इज इक्वल टू 1. कसं काय 1? हा 1 बरोबर, t is equal to 1 करेक्ट आहे. म्हणजे हा मायनस टी इकडे जाणार तर तो प्लस टी होते, t is equal to 1 भेटेल. ही व्हॅल्यू घेऊन कोणाला टाकायची, सबस्टिट्यूट इन इक्वेशन नंबर 1. कळतंय? सो 1 मध्ये टाकली तर काय होईल, आता आपण जर सेकंडचा ऑप्शन घेतलाय ना, तर फक्त हाच येईल, ए आणि सी म्हणून टाकायचे, म्हणजे सी म्हणून टाकायचं, ए म्हणून टाकायचं, फक्त बी लिहायचे. कळलं का? मग इथं काय येईल, -1 इज इक्वल टू फक्त बी लिहावा, बी इन ब्रॅकेट 1 मायनस टी म्हणजे काय 1 आणि इन ब्रॅकेट 3 प्लस 2 into 1. कळलं का?
हे कळलं का? हो. नेक्स्ट केस मध्ये -1 इज इक्वल टू बी इन ब्रॅकेट 1 - 1 0 0 कसं काय झालं? हा प्लस तेच असं. झिरो कसं काय होतोय? झिरो नाही व्हायला पाहिजे ना. झिरो झालं तर बी झिरो नाही बस कशाचा आन्सर काढणार? सो 1 + 1 हा होणार इथं 2 बरोबर आणि ह्या 3 + 2 त्याचा आन्सर होणार 5 कळतंय? सो हे 2 × 5 झाले 10 10 याला मायनस होणार म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू काय भेटणार b = -1/10 कळलं का? हे डाऊट आहे का? नाही. हे इंटू 2 5 10 10 इकडे डिवाइड -1/10 क्लियर आहे? नेक्स्ट केस इफ थर्ड फॅक्टर 3 + 2t = 0 याला मी कन्सिडर करतोय समजा तर मला t ची व्हॅल्यू काय भेटेल आता थोडी मेहनत घ्यावी लागेल t ची व्हॅल्यू काढायला सो 2t पहिले ठेवा इकडे आणि तो 3 तिकडे मायनस करा म्हणजे -3 भेटणार बरोबर 0 - 3 -3 मग t ची व्हॅल्यू पाहिजे तर काय भेटेल t = -3/2. -3/2 कळलं का? ही व्हॅल्यू घेऊन टाकायची इन इक्वेशन नंबर 1 सबस्टिट्यूट इन इक्वेशन नंबर 1 कळतंय? मग c ची व्हॅल्यू घेतली की नाही आपण c चा फॅक्टर होता ना तो मग हे c चे फक्त ab चे कॅन्सल होऊन जातील म्हणजे c चा फक्त हा फॅक्टर आहे कळतंय? हा -1 जो इकडचा राहील तो आणि हा फक्त c चा घ्यायचा मग c इन ब्रॅकेट 1 प्लस t ची व्हॅल्यू -3/2 कळतंय? देन 1 मायनस इन ब्रॅकेट -3/2 ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट कळलं का हे? t ची व्हॅल्यू -3/2 टाकली काय मिळणार c -1 = c प्लस मायनस मायनस सो याला थोडा अजून सिम्प्लिफाय करून घेतो प्रॉब्लेम येत असेल तर 1 - 3/2 ही स्टेप काढून टाकली तरी चालेल फक्त तुमच्या सिम्प्लिफिकेशन साठी सांगतो मायनस मायनस प्लस होईल हा 3/2 बरोबर कळतंय का? त्याला कसं सिम्प्लिफाय करणार तुम्ही इथं थोडा फॉर्म्युला पण वापरू शकता हे पहा a - bi a + bi सो a² - b² डायरेक्ट करा कळलं का? नाही तर सॉल्व करा मल्टिप्लाय करा तसं पण चालतं ओके कसं करायचं सॉल्व करून मल्टिप्लाय सॉल्व कसं करणार इकडे बघा सो -1 = याला डिनोमिनेटर नाही म्हणजे 1 आहे कळलं याला डिनोमिनेटर नाही म्हणजे 1 आहे क्रॉस मल्टिप्लाय करा कसं करायचं इकडे लक्षात घ्या ज्याला जमत नाही त्यांनी इकडे शॉर्टकट पाहून घ्यायचं हे मिक्स फ्रॅक्शन कशी कन्वर्ट करतात हे 2 नि या मधला मल्टिप्लाय करायचं की झाले 2 त्याच्यातनं हे 3 मायनस करायचे 3 मायनस आहे ना मग 2 - 3 -1 आणि तो डिनोमिनेटर ऍज इट इज घ्यायचा म्हणजे -1/3 -1/2 कळलं का हे कळलं का? परत एकदा सांगतो का याच्यामध्ये आता काय करावं लागेल 3 × 1 इकडे पहा 3 × 1 3 प्लस 2 2 इकडे काय 2 आहे 2 आहे -3/2 होता ना 2 × 1 2 2 + 3 5 5/2 कळतंय का? हे 5/2 आन्सर परत सांगू हा मिक्स फ्रॅक्शन सांगा 2 × 1 2 प्लस 3 5 डिवाइड बाय 2 5/2 ओके याला मल्टिप्लाय करून घ्या हे पहा मायनस आणि मायनस साइन कॅन्सल होईल इकडचं करेक्ट हे 2 × 2 4 होईल 5 × 1 5 होईल म्हणजे आन्सर उरला इकडे 1 = c 5c/4 कळलं आणि हे 4 इकडे जाईल हा 5 इकडे येईल मग काय होईल तो c ची व्हॅल्यू 4/5 क्रॉस होऊन जाईल ना सो c ची व्हॅल्यू झाली 4/5 b ची व्हॅल्यू झाली -1/10 आणि a ची व्हॅल्यू झाली -1/2 काय आलं त्याची व्हॅल्यू बरोबर आहे ना a b c ची व्हॅल्यू हे पहा a ची व्हॅल्यू असेल -1/10 आता त्यांनी a च्या जागी b घेतला b च्या जागी घेतला म्हणून त्याचे ते क्रॉस आहे पण व्हॅल्यू सेम आहेत ना तिघा हां आपला पॅटर्न करेक्ट आहे कळलं ओके जाऊ पुढे इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल सांगा एक सेकंड
झालंय का रफ करू थोडंसं एक पार्ट करता हे इक्वेशन फक्त इकडे तयार करून घेतो मी आणि ते रफ करून टाकते इकडे. मग ए बी सी च्या व्हॅल्यू टाका कोणामध्ये हे इक्वेशन हा जो क्वेश्चन म्हणून पकडलेला असतो तुम्ही डायरेक्ट त्याच्यात टाकायची व्हॅल्यू याला पण इक्वेशन नंबर काहीतरी म्हणून द्या तुम्ही जसं की इक्वेशन नंबर 2 म्हणा समजा ठीक आहे. आता ते उलट झालं ऍक्च्युअली पहिले त्याला 1 म्हणायचं याला 2 म्हणायचं मग सॉल्व करायचं कळलं का म्हणजे ते बरं राहतं. याच्यावर टाकायची व्हॅल्यू या सगळ्या व्हॅल्यू घेऊन कोणाला टाकायच्या ए ची व्हॅल्यू इथं टाकायची बी ची व्हॅल्यू हे इथं टाकायची आणि हे सी ची व्हॅल्यू घेऊन हे इथं टाकायची कळलं का आणि मग लिहायचं खाली मग हा क्वेश्चन ऍज इट इज काय येतो इंटिग्रेशन ऑफ -1 अपॉन पूर्ण ते काय 1 प्लस टी पुन्हा 1 मायनस टी पुन्हा 3 प्लस 2t dt इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू -1/2 डिवाइड बाय 1 प्लस टी कळतंय बी ची व्हॅल्यू -1/10 डिवाइडेड बाय 1 मायनस टी आणि सी ची व्हॅल्यू 4/5 डिवाइडेड बाय 3 प्लस 2t ओके इथपर्यंत हे प्रॉब्लेम आहे का रफ करू वरचं पण रफ करतो ना? हे राहू देऊ रफ करू काय चला पुढे आता तुम्हाला इथून काय वाटतंय -1/2 डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर आता आपण याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो ना म्हणजे याचं पण इंटिग्रेशन येईल ना ते याचं इंटिग्रेशन त्याचं पण इंटिग्रेशन मग डायरेक्ट या साईडचं इंटिग्रेशन घेता येईल हे जे सगळं मल्टिप्लाइड होतं तर याला सगळं बॅकवर्ड्स वापरून करावं लागलं असतं ते आता कटकट निघाली सगळं ऍडिशन मध्ये आलं म्हणजे आता इंटिग्रेशन घेणं सोपं झालं सेपरेट होऊन जाईल इंटिग्रेशन एकदा ही प्रोसेस झाली की इंटिग्रेशन काढून घ्यायचं सो इंटिग्रेट करून टाकायचं या साईडला सो इंटिग्रेशन ऑफ याच्यामध्ये -1/2 बाहेर गेली की नाही कॉन्स्टंट आहे ना तो थोडं बाहेर म्हणजे काय होईल फक्त 1/1 प्लस टी dt मी याचं इंटिग्रेशन सेपरेट करतोय प्लस आता हे प्लस मायनस करून टाकू हा -1/10 इंटिग्रेशन कळालं का हे -1/10 बाहेर काढल्यामुळे हा प्लस आणि तो मायनस झाला सो इंटिग्रेशन ऑफ 1/1 मायनस टी dt फेड आउट आहे आणि या ठिकाणी प्लस 4/5 इंटिग्रेशनच्या बाहेर इन ब्रॅकेट 1/3 प्लस 2t dt ओके डन 1/x सारखं नाही वाटत का तुम्हाला हे 1/x चं इंटिग्रेशन काय असतं log of x बरोबर ना मग या सर्वांचं हे पण 1/x हे पण 1/x आणि हे पण 1/x फक्त एक आहे इथे x च्या जागी इथे t आहे आता t चा डेरिव्हेटिव्ह पुढे घ्यावा लागतो आणि तो डेरिव्हेटिव्ह इथे घ्यायची काही गरज नाही तो 1 आहे 1 चा 0 आणि t चा 1 या ठिकाणी घ्यावा लागेल -1 आहे साइन चेंज होईल ना आणि या ठिकाणी पण घ्यावा लागेल 2 आहे डेरिव्हेटिव्ह तो सांगतो मी तुम्हाला समजा आपण सेपरेटली इंटिग्रेशन काढून देतो मी तुम्हाला याचे प्रत्येकाचं याला मी i1 म्हणतो याला मी i2 म्हणतो आणि याला मी i3 म्हणतो टेम्पररी हा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही सगळं एक साथ सो i1 ची व्हॅल्यू काय असेल इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस t कळलं याला काय वापरणार तुम्ही log ऑफ x च्या जागी काय लिहिणार तुम्ही 1 प्लस t लिहिणार आणि त्या 1 प्लस t चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो की नाही खाली इथं डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ना या 1 प्लस t चा त्याचा काय येईल 1 चा 0 आणि t चा 1 डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट नंबर असल्यामुळे 0 आणि t चा 1 x चा जसं 1 लिहितो तसं t चा पण 1 येईल कारण विथ रिस्पेक्ट टू आपण कशाला घेतोय इंटिग्रल सो x च्या जागी t आहे एवढाच फरक आहे ओके सो हा 0 प्लस 1 लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडेल का
मग इथं 1च राहील, 1/1 राहील, म्हणजे याचं इंटिग्रेशन ऍक्च्युअली log ऑफ इन ब्रॅकेट 1 + t राहील. समजलं? I1 I2 चं पहा. इंटिग्रेशन सेपरेट काढा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर. हे पहिली एक्सरसाइज झाली. बरोबर? पहिल्या एक्सरसाइज मध्ये छोटे इंटिग्रेशन शिकवलं ना मी. याचं काय होईल? याचं पण तेच 1 हे log ऑफ इन ब्रॅकेट 1 - t होऊन जाईल आणि या 1/t चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल खाली. 1 - t चा. या 1 चा डेरिव्हेटिव्ह काय होईल? 0 आणि -t चा -1. t चा 1 असतो तर -t चा -1 होईल. सो काय होईल? याला थोडं पहा. हा 0 - 1 -1 येणार. कळतंय का? log ऑफ 1 - t. इथं चुका करतात पोरं, याला स्किप करून टाकतात. हे मायनस साइन गेलं की क्वेश्चन गेला. खाली काही करा मग तुम्ही, काय 0 व्हॅल्यू द्यायची, 0 मार्क भेटते. कळलं का? मग हे -1 असल्यामुळे हा -log ऑफ 1 - t झाला. कळलं का? हे झालं -log ऑफ 1 - t. हे मायनस साइन विसरायचं नाही. 99% इथंच रॉंग आहे पोरं. मुलांची इथं सर्वात जास्त रॉंग होण्याचे चान्सेस येतात. कारण त्यांना काय वाटतं हे 1 + t सारखं कसं ते डायरेक्ट आलं तसं 1 - t पण डायरेक्ट येईल ना, कशाला काय प्रश्न आहे. पण -t ना तो. कळलं का? त्याचा डेरिव्हेटिव्ह खाली -1 येतो, सो दॅट्स व्हाय घ्यायचा. इंटिग्रेशन 3 पहा. काय होतं ते? 1/3 + 2t dt. याचं पण तेच log ऑफ 2 log इन ब्रॅकेट 3 + 2t. बरोबर? आणि याचा डेरिव्हेटिव्ह 1/, या 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे ना तो. आणि 2t चा 2 येईल. 2x चा 2 येतो ना. जसं इथं t होतं त्याच्या पुढचा कोएफिशियंट, t च्या पुढे कोणीच कोएफिशियंट नाही म्हणजे 1. -t च्या पुढे -1 असतो. सो -1. t च्या पुढे 2 आहे म्हणून 2. कळलं का? 2 आणि मग याचं काय झालं सिम्प्लिफिकेशन? 1/2 log ऑफ 3 + 2t. कळलं का? सर त्याला लॉग स्क्वेअर दिलं ते झालं. स्क्वेअर नाही येणार तो. स्क्वेअर रूट येईल. स्क्वेअर रूट 1/2 आहे ना. अच्छा, स्क्वेअर रूट. तो जर 2 राहिला असता तर स्क्वेअर झाला असता. 1/2 आहे, स्क्वेअर रूट येईल. घेता येईल तो पुढे, तो घेऊ आपण लास्ट. एवढं कळलं का तुम्हाला माझं? हा? हे कळलं का? हो. हे वाटत असेल तुम्हाला सर खूप असं मोठं करून सांगताय, पण ते काय गरजेचं आहे. एक क्वेश्चन कळाला पूर्ण पॅटर्न कळेल. हा क्वेश्चन नाही कळाला पुढचं काहीच करणार नाही. म्हणजे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता जर एक क्वेश्चन तुम्हाला खूप चांगला कळाला तर. याच्यामध्ये काहीच वेगळं नाहीये. दरवेळेस मी तेच प्रोसिजर तेच फॉर्म्युला तसंच वापरतो. तुम्ही पार्शियल फ्रॅक्शन मध्ये प्रत्येक वेळेला हाच फॉर्म्युला भेटणार 1/x. हाच फॉर्म्युला log ऑफ x. काहीच वेगळं नाही, फक्त मोठा आहे एवढाच फरक आहे. हे सगळे घेऊन याच्यात टाकू. मग टाका याच्यामध्ये व्हॅल्यू आहे. I1 ची व्हॅल्यू टाका इथं, I2 ची व्हॅल्यू इथं टाका आणि I3 ची व्हॅल्यू इथं टाका. ओके? तुम्ही पेपर मध्ये नोट्स काढतायत ना, त्याच्यामध्ये हे एरो पण दाखवा. काय आहे, कोणत्या व्हॅल्यू कुठं टाकतो ते कळत नाही तुम्हाला. नंतर मागच्या डायग्राम मध्ये पण जे एरो काढले होते मी ते पण दाखवा. कुठल्या इक्वेशन मध्ये टाकलं होतं व्हॅल्यू तर. आपल्याला पेपर नाही द्यायचे, आपल्याला अभ्यास करायचे. त्यामुळे अभ्यास करताना नोट्स पण तुम्हाला समजतील अशा असल्या पाहिजे. देन नेक्स्ट केस पहा. मग काय भेटेल मला? मी जर ही इक्वेशन इथे लिहितोय पाहिजे 1/2 याचं इंटिग्रेशन आलं आहे काय? log ऑफ 1 + t. कळतंय? मायनस आणि हे पण मायनस आहे पहा. मायनस मायनस प्लस लिहू. डायरेक्ट करू का? इथं हे मायनस होतं, याचं इंटिग्रेशन हे नाही तर मायनस आहे. हे मायनस आणि हे मायनस प्लस करून टाकू इथं डायरेक्ट. ओके? कन्फ्युज नका होऊ तिथं. सो 1/10 आणि हे log ऑफ 1 - t. ओके? आणि प्लस या 4/5 ऍज इट राहील आणि याचं इंटिग्रेशन जे होतं ते होतं हे into 1/2 log ऑफ 3 + 2t आणि प्लस c. आता इंटिग्रेशन काढलं सो c. कळलं काय हे? हा. आता काय करणार? थोडं सिम्प्लिफाय करून घ्यायचं इथं.
हे 4/5 आणि 1/2 ना याला मी थोडं सिम्प्लिफाय करून इथं मल्टिप्लिकेशन करून इथं 10 लिहितो 5 टू द 10 4 वजा 4 ओके मग याच्यामध्ये एवढं झालं आता या सगळ्यांमध्ये एक गोष्ट काय आहे की 1/10 कॉमन निघू शकतो पण याला 1/10 आणावं लागेल याच्याकडे 1/10 आहे याच्याकडे 1/10 आहे याच्याकडे 1/10 नाही कसं आणणार त्याला मल्टिप्लाय बाय 5 करा खाली आणि वरती पण 5 करा म्हणजे 5 टू द 10 होईल ना नाही कळलं कॉमन निघू शकत असेल मॅनेजमेंट करा सो या ठिकाणी काय होईल 10 होईल आणि या ठिकाणी काय होईल 5 होईल हे कळलं का हा मग मी 1/10 कॉमन घेऊन टाकू सो 1/10 मी कॉमन घेतो आन्सर मधनं ब्रॅकेट मध्ये होणार -5 लॉग ऑफ आता कधी पण मायनस ची टर्म आहे ना ही ठीक आहे जाऊ दे -5 log of in bracket 1 plus t plus log of in bracket 1 minus t plus 4 log of 3 plus 2t bracket close plus c हे डाऊट आहे ओके आता यांच्यामध्ये एक गोष्ट आहे का हे -5 आहेत नाही तर या -5 ला मी असं वरती लिहू शकतो का ते माहिती ना मला लॉगच्या समोरची टर्म आपल्याला रेशो लिहिता येते म्हणून हो बरं है ना तर सध्याला फक्त 5 लिहा म्हणजे टेन्शन राहणार नाही मायनस राहू द्या कारण तो डिव्हिजन मध्ये जाणार आहे ओके तर हे फक्त 5 लिहू इथं चालेल का तसा हा इकडचा 4 चालेल का इथं डोक्यावरच्या समोरची टर्मला रेश 2 मध्ये लिहिता येते लॉग मध्ये हा फॉर्म्युला शिकवलाय तुम्हाला 11th मध्ये आता सगळे पण असे लॉग आणि प्लस मायनस मध्ये जाते तुम्हाला लॉगचा नियम माहिती असेल पहा लॉग जर आपण मध्ये ऍड करणार तर मल्टिप्लिकेशन ऍडिशन मध्ये होतं आणि डिव्हिजन मायनस मध्ये होतं तर मी लॉग जर कॉमन काढेल त्याच्या उलट होईल मल्टिप्लाय ऍडिशन मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल आणि जे मायनस आहे ते डिव्हिजन मध्ये जाईल कळालं का हा मग या ठिकाणी हे दोन ऍडिशन मध्ये म्हणजे वरती राहतील बरोबर आणि हे सबट्रॅक्शन आहे हे खाली राहील मग लॉग कॉमन काढतो मी 1/10 लॉग कॉमन काढला मग मी लॉग ऑफ आणि इन ब्रॅकेट हे दोघांचं मल्टिप्लिकेशन राहील म्हणजे काय 1 - t मल्टिप्लाइड बाय 3 + 2t रेज टू 4 गेट आउट आणि हे सबट्रॅक्शन मध्ये येईल का कारण हे मायनस होतं कळतंय का सो 1 + t रेज टू 5 सबट्रॅक्शन मध्ये आणि हा प्लस c हे तुमचं फायनल आन्सर याच्यामध्ये अजून एक गोष्ट टाकावी लागणार आहे ती म्हणजे c ची व्हॅल्यू मी t कशाला म्हटलं होतं cos ऑफ थीटा सो ती व्हॅल्यू लास्टला सबस्टिट्यूट करा ते तुम्हाला एकदम प्रॉपर आन्सर भेटेल सो त्याला याला बरे मार्क करू नका तुम्ही ओके प्रॉपर आन्सर असलं पाहिजे 1/10 log ऑफ इन ब्रॅकेट 1 minus cos of theta in bracket 3 plus 2 cos of theta whole bracket raised to 4 in bracket 1 plus cos of theta raised to 5 plus c this is your final answer झालं का मॅच बघा बरं 1 minus cos of theta 3 2 cos of theta raised to 4 divided by 1 plus cos of theta raised to 5 plus c 1/10 बाहेर बरोबर ना हां तर मेथड महत्वाची बुकचा विचार करू नका मेथडचा विचार करा सो क्वेश्चन मोठा आहे पण इझी वाटत नाही की इझी म्हणून वाटतो ना इझी कंपॅरेटिव्हली हां कंपॅरेटिव्हली फक्त तुम्हाला बुद्धी कुठं लागते हे सॉल्व करायला बुद्धी लागत नाही हे फिक्स आहे हे फिक्स बिलकुल पाडा आहे रट्टा मारल्यासारखं येते बुद्धी तिथं नाहीये बुद्धी इथं लागते इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या हे इथे मार्कलेलं आहे क्वेश्चन 4 किंवा 3 3 ला पण पडतो काय करणार कसं आहे तुमचे काही क्वेश्चन्स असतात पेपर मध्ये बा एकदम हार्ड लेवलचे टफ जे जे फक्त टॉपर लोक सॉल्व करतात त्यांच्यापैकी एक येतो
क्वेश्चन ज्याला जनरली मुलं सोडून देतात. हां असं आहे. पण आता तुम्हाला माहिती आहे की तो पडणार आहे, म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन पडणार आहेत, मग ते करून जा ना, सोडून कशाला देता. बोर्डाने तुम्हाला सांगून ठेवलंय की काय काय टाकणार, फक्त एवढं आहे की ते टाकणार ते खूप कठीण टाकतात ते. त्याने जे कन्फर्मेशन दिलंय ना ते खूप कठीण आहे. आता हे कन्फर्मेशन आहे, या टाईपचा क्वेश्चन पडणार पेपरमध्ये, अशा टाईपचं काहीतरी समथिंग फिरून फिरून. पण आता लेवल किती जास्त हाय असेल याच्याबद्दल जरा अंदाजा नाही, पण एक क्वेश्चन तुम्हाला मोठ्या टाईपचा या पॅटर्नमध्ये या चॅप्टरमध्ये पाहायला मिळेल. कारण आधीचे जे चॅप्टर आहेत ना, आधीचे जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये जास्त असं मोठं असं काही नाही आहे ना, हेच एक मोठं आहे. मग आता मला एक गोष्ट सांगा, मी हे परत परत हे इकडे इकडे लक्ष द्या. आता मी 3 क्वेश्चन याच्यावर सॉल्व्ह केले. हे पार्शियल फ्रॅक्शन परत 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 सांगायची गरज आहे का आता? नाही. डायरेक्ट त्या फॅक्टर पर्यंत आणून सोडलं चालेल का तुम्हाला? हो. की जी पार्शियल फ्रॅक्शन सारखं सॉल्व्ह करा म्हणून चालेल का? का परत परत शिकवू ये? व्हिडिओ रिपीट बघा, तुम्हाला हे कळून जाईल. मग मी आता पुढच्या क्वेश्चनला फक्त पार्शियल फ्रॅक्शन पर्यंत आणून कसं देतात ते सांगतो. म्हणजे हा एक्सरसाइज आपला इथं संपून जाईल, म्हणजे आपलं काम होऊन जाईल. रफ करू? हे बघा, याच्यापेक्षा अजून चांगलं मला शिकवता येत नाही बरं का, त्यामुळे हेच लिमिट ठेवायला. आणि अपेक्षा करू नका की अजून कुठेतरी चांगलं भेटेल तुम्हाला. इतक्या स्लो आणि इतकं व्यवस्थित सेग्रिगेट करून कुठं तुम्हाला पाहायला भेटणार नाही. ते खूप सिम्प्लिफाईड ब्रेन असला तरच ते कळतं. बघा इथे. आता हा पुढचा क्वेश्चन आहे का, मी फक्त पार्शियल फ्रॅक्शन पर्यंत आणून देतो. इंटिग्रेशन ऑफ 1/2 cos of x plus sin of 2x dx. ओके, क्वेश्चन बघा. जसा क्वेश्चन मध्ये तुम्हाला इथं 2x आहे ना, हा क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2x दिसल्यानंतर तुमच्या ब्रेन मध्ये बट्टी पेटते. 2x म्हणजे 2 थिटा, 2 थिटा म्हणजे 2 थिटाचा फॉर्म्युला. म्हणजे पहिली स्टेप तर खूपच मस्त झाली. इंटिग्रेशन ऑफ 1/2 cos of x plus 2 sin of x cos of x. कुठून आलं हे सर? सिम्प्लिफिकेशन आहे. sin of 2 theta 2 sin of x sin of theta cos of theta हे सिम्प्लिफिकेशन कोणाचं आहे? sin of 2 theta चं. हा 2 theta दिसतच की मी तुम्हाला ते कळतं लगेच. तुम्ही टाकून देतात. कळतंय का? याला काही जास्त डोकं लावायची गरज नाही. तुमच्याकडे फॉर्म्युला पाठ आहे. फॉर्म्युला आहे sin of 2 theta = 2 sin of theta cos of theta. तसं sin of 2x चा फॉर्म्युला आहे 2 sin of x cos of x. कळतंय? याच्यानंतर विचार करायचा आता काय करायचं. ओके, आता जर मी समजा एक विचार करतो, याच्यामध्ये मला काहीतरी कॉमन वगैरे दिसतंय की नाही? काय कॉमन आहे? 2 cos of x कॉमन आहे ना दोघांमध्ये. इथं 2 cos of x, इथं पण हा 2 आणि हा cos of x. कॉमन काढू. मी जर कॉमन काढलं तर मला भेटणार हा 2 cos of x कॉमन भेटेल आणि मध्ये उरणार 1 - 1 plus sin of x. कळलं का? प्रश्न परत गंभीर आहे. 1 plus sin of x. आता 1/2 जो आहे ना, हा 2 आलायशी आलाय की नाही मस्त बाहेर, त्याला विनाकारण कॉम्प्लिकेट करायचं नाही. जो छान मस्त बाहेर कॉन्स्टंट नंबर येतो ना, त्याला डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाकायचं, म्हणजे त्याचा रोलच राहत नाही तिथं, है ना. जेवढं तुम्हाला इतका छान नंबर असा बाहेर मिळेल मल्टिप्लाय होऊन वगैरे असं, त्याला मध्ये विनाकारण ठेवायचा नाही. तो विनाकारण कॉम्प्लिकेशन क्रिएट करतो, त्यामुळे त्याला नाही बाहेर घेऊन टाकायचं. विषय इथं संपतो. म्हणजे 1/2 आहे बाहेर, फक्त उरलं 1 cos of x 1 plus sin of x. बरोबर आहे? थोडं याला कन्वर्ट दे मारा. मागच्या क्वेश्चन सारखा क्वेश्चन झाला का? तुम्ही नीट जर ऑब्झर्व केलं तर मागच्या क्वेश्चन मध्ये पण बघा, इथं x/2 करायला गेले तर x/2 मध्ये होत नाही. याला काय cos of x आहे ना, याला sin of sin मध्ये कन्वर्ट करता येतो की नाही? कधी जर हा cos square x असला मग त्याला मी काय करेन, वरती cos of x ने मल्टिप्लाय करेन, जसं sin of x ने केलं होतं मागे, आठवा. तर हे पण इथं cos square x होऊन जाईल. बरोबर ना? cos square x ला sin of x मध्ये कन्वर्ट करता येतं. 1 - sin square x = cos square x असतं. मग याला मी काय करणार, 1/2 इंटिग्रेशन ऑफ हा होणार आहे तो cos of x डिवाइड बाय 1 - sin square x इन ब्रॅकेट आणि 1 plus sin of x. कळलं का? आता हे a² - b² बसतो की नाही इथं, पण त्या हिशोबाने याचे फॅक्टर पडतात. 1/2 इंटिग्रेशन ऑफ हा होणार आहे तो cos of x डिवाइड बाय 1 plus sin of x आणि एका ठिकाणी येणार 1 - sin of x आणि एका ठिकाणी येणार 1 plus sin of x. हा पुढचा उरलेला. कळतंय का हे?
ए स्क्वेअर मागच्या प्रोसिजर सारखी प्रोसिजर इकडे लक्ष द्या रे, टाइमपास नका करू, हेच महत्त्वाचे याच्यामध्ये. ही प्रोसिजर फॉलो केली मी. इथं मला कॉस दिसत होतं, मी याला साइन मध्ये कन्वर्ट करतो. कॉसला कन्वर्ट करायचं असेल तर कॉस स्क्वेअर करावा लागेल. कॉसचा आपल्याकडे फॉर्म्युला नाही साइन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आहे, तर तो θ/2 मध्ये पुन्हा θ/2 चे कॉम्प्लिकेशन वाढते. त्याच्यापेक्षा मी काय केलं, वरती कॉसने मल्टिप्लाय केलं, खाली कॉसने मल्टिप्लाय केलं, खाली कॉस स्क्वेअर रखून टाकला. कॉस स्क्वेअर x चा फॉर्म्युला असतो 1 - sin स्क्वेअर x. सो 1 - sin स्क्वेअर x सबस्टिट्यूट केला. खालचे आता सगळे डिनोमिनेटर sin ऑफ x मध्ये कन्वर्ट झाले. 1 - sin ऑफ x याचा मीनिंग असं असू शकतं की 1 चा स्क्वेअरला मी 1 स्क्वेअर म्हणू शकतो 1 ला. सो a स्क्वेअर - b स्क्वेअर च्या फॉर्म्युला की a + b म्हणजे 1 + sin ऑफ x आणि a - b म्हणजे 1 - sin ऑफ x. क्लियर? आणि हा फॅक्टर ऍज इट इज. याला तुम्हाला दिसतंय का हा फॅक्टर आणि हा फॅक्टर एक्झॅक्ट सेम आहे. बरोबर? तर मी त्याचा होल ब्रॅकेट मध्ये लिहिला चालेल का? किंवा तुम्ही याला असं करू शकत होते. ठीक आहे, तसं करा. होल ब्रॅकेट तर काय होईल इथं, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे पाहिजे. त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर होईल ना. मग काय होईल 1/2 इंटिग्रेशन ऑफ हा इथं cos ऑफ x आहे ना डिवाइड बाय 1 + sin ऑफ x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे येणार 1 - sin ऑफ x. कळलं का? हे कळलं का? आता तुम्हाला इथे बुद्धी जाणार तुमची की sin ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह वरती cos ऑफ x आहे, तर तुम्ही त्याला काय म्हणणार t. मग ते सगळं सिम्प्लिफाय होईल. मग शेवटी तुम्हाला कसं भेटेल, तुम्ही सबस्टिट्यूशन केल्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 1/2 इथं भेटणार 1 sin चा cos होता हा 1 dt डिवाइड बाय 1 + t चा होल ब्रॅकेट स्क्वेअर 1 - t असं भेटेल. कळलं का? असं भेटणार. आता हा पॅटर्न तुमच्या पार्शियल फ्रॅक्शनचा सेकंड नंबरचा पॅटर्न आहे. बोला. तर पिवळा टेबल, येलो कलरचा टेबल आहे पहा पेज नंबर, नाही पिंक कलरचा टेबल आहे पहा पेज नंबर 139 वरती सेकंड नंबरचा पॅटर्न बघा. त्याच्या डिनोमिनेटर मध्ये बघा. डिनोमिनेटर मध्ये सेकंड नंबरच्या पॅटर्न मध्ये काय सांगितलंय, x - a होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि x - b. वाटत आहे का तुम्हाला x + a होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि x 1 हे सेम आहे ना. याला कसं करता तुम्ही, तर a घ्यायचा, एकदा हे स्क्वेअरची टर्म फक्त सिंपल लिहायची 1 + t. बरोबर? मग त्यानंतर b घ्यायचा, मग ती स्क्वेअरची टर्म लिहायची कारण तो 2 वेळेस आहे ना. मग दुसऱ्या वेळेसचा दोघांचा कॉम्बिनेशन आणि मग तिसरा फॅक्टर घ्यायचा. कळलं का? ऍक्च्युअली ते 3 फॅक्टर आहेत. ऍक्च्युअली ते 3 फॅक्टर आहेत. कळतंय ना? 3 फॅक्टर आहेत. पण यात म्हणजे पहिल्यांदा फक्त हा स्क्वेअरची टर्म घ्यायची, म्हणजे सिंगल घ्यायची, मग स्क्वेअरची टर्म घ्यायची आणि मग तिसरा फॅक्टर घ्यायचा आणि मग सॉल्व्ह करायचं. जमतंय? आता पार्शियल फ्रॅक्शन शिकवत नाही पुढचं, ते करा तुम्ही. 5व्या नंबरचा क्वेश्चन आहे बघा, तो लास्ट क्वेश्चन आहे त्याचा. त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करून देऊ का? नेक्स्ट केस आहे पहा, इंटिग्रेशन ऑफ tan of theta plus tan cube of theta divided by 1 plus tan cube of theta d theta. ओके. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की इथं 1 plus tan cube of theta आहे, इथं tan of theta आहे. याच्यामधून इकडे लक्ष द्या. tan cube of theta चा कुठलाच फॉर्म्युला नाही तुमच्याकडे. कधी पाहिजे का तुम्ही tan cube of theta? कधीच नाही ना. मग tan स्क्वेअर थीटाचे फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, है ना. tan थीटाचे आहेत, tan ऑफ 2 थीटाचे आहेत, tan ऑफ 3 थीटाचे आहेत, पण tan क्यूब ऑफ थीटाचा नाही. मग याच्यातला tan थीटा कॉमन काढा, म्हणजे तो tan स्क्वेअर मध्ये करा होईल. कोण सांगतो मला tan थीटा कॉमन काढा? कारण माझ्याकडे क्यूब थीटाचा फॉर्म्युलाच नाही. त्याला कशात कन्वर्ट करावं लागेल? स्क्वेअर मध्ये. कधी होईल? कॉमन घेऊन. बरोबर ना. सो मी काय करतो, इंटिग्रेशन ऑफ tan ऑफ थीटा कॉमन काढतो, मध्ये उरणार पहा 1 plus tan स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 1 plus tan क्यूब ऑफ थीटा. हे तुम्हाला माहिती आहे याचं मीनिंग काय असतं. 1 plus tan स्क्वेअर थीटा sec स्क्वेअर थीटा. आता खालच्या डेरिव्हेटिव्ह वरती भेटतो की नाही tan थीटाचा. हां, लगेच ते लॉजिक लागतं आपलं. आता तुम्हाला प्रॅक्टिस झाली असेल तिची. आता कळतंय का ते? याला इथं sec स्क्वेअर थीटा
डिवाइड बाय आहे ना 1 प्लस tan क्यूब ऑफ थीटा. ओके, थोडंसं वरच्या टॅनचा हिसाब करावा लागेल, बरोबर. त्या टॅनला काढलं तरी चालेल, नाही काढलं तरी चालेल, ठीक आहे. त्याला खाली घेतलं तरी चालतं, म्हणजे इथून जरी तो खाली ओढून घेतलं तरी पण चालतं, म्हणजे तो कॉटमध्ये कन्वर्ट होऊन जातो, होऊन जातो व्हॅनिश. नाही तर डायरेक्ट जरी टाकलं तरी चालेल, एक स्टेप वाचलेली लागेल. तुम्हाला माहिती आहे की tan ऑफ थीटाचा डेरिव्हेटिव्ह वरती भेटतं sec स्क्वेअर थीटा, म्हणजे आपण त्याला काय टाकणार t. t इक्वल टू काय सबस्टिट्यूट करा tan ऑफ थीटा. सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन वाटेल तुम्हाला सुरुवातीला, बरोबर ना. मग तुम्ही टाकणार, मग तुम्ही म्हणणार डेरिव्हेटिव्ह जर घेतला, डिफरन्शिएट जर केला आपल्याला, तर आपल्याला भेटणार dt इक्वल टू sec स्क्वेअर थीटा d थीटा. कळलं का? हे sec स्क्वेअर थीटा d थीटा ही टर्म इकडे ऑलरेडी आहे, म्हणजे याच्या जागी डायरेक्ट काय टाकता येतं dt, आणि या tan ऑफ थीटाच्या जागी t. करेक्ट ना. आणि या 1 प्लस t क्यूब, मग काय भेटेल t dt डिवाइड बाय 1 प्लस t क्यूब. कळतंय का? आता इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला परत प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे जे फॉर्म्युले होते ते 1 अपॉन 1 प्लस t स्क्वेअर चे फॉर्म्युले होते, a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर, x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, पण t क्यूबचा फॉर्म्युला होता का? कळतंय ना. आपल्याकडे जे आहे आणि जे नाही त्याचा विचार करावा लागतो, मग स्टेप करावा लागतं. तर मग आपल्याकडे असा t स्क्वेअर वगैरेचा आहे, पण क्यूब वगैरेचा कार्यक्रम नाही. मग याच्यासाठी फॉर्म्युला यूज करावा लागेल तुम्हाला इन एच स्टँडर्ड. आखिर फॉर्म्युला होता पहा, a क्यूब प्लस b क्यूब. बोलो क्या होता है? होता का नहीं? हाँ, आखिर दिली नाही का? मग अरे काही तर सांगा, तिथं पाहून सांगा. ते दिलंय तरी फॉर्म्युला. लक्ष नाही घेत हा, कामाच्या नाही धावाच्या नाही. ओके, इकडे बघा, जर हे दोन सेपरेट क्यूब असतील, सेपरेट असतील असे, प्लस किंवा मायनस, आता मायनस पण सांगतो सोबत. ओके, सेपरेट असतील तर दोन सेपरेट ब्रॅकेट येतात, असं लक्षात ठेवायचं. कळलं का? आणि जर हे होल ब्रॅकेटचा क्यूब असेल तर एकच ब्रॅकेट राहतो, म्हणजे ते मी जसं लक्षात ठेवलंय तसं सांगतो तुम्हाला, म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील. बरोबर ना. तर माझ्या लक्षात तुमच्या पण राहील ना. मग तर सेपरेट क्यूब असेल तर दोन सेपरेट ब्रॅकेट काढायचे, बरोबर. ही पहिली जी टर्म आहे ना, ती पहिली आहे ती द्यायची a प्लस b, तर इथं पण e मायनस b येणार. कळलं का? हे डाऊट नाही. आणि तुमचा तो a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आठवतो का तुम्हाला? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हा, याचा तर फक्त 2 काढून टाकायचा, मग काय उरलं? a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर, तर ती टर्म इथं लिहायची, बरोबर. फक्त हे जे इथलं साइन आहे ना, ते मायनस. हे साइन इथं प्लस लिहिलं तुम्ही, हे प्लस असेल ना तर इथे हे मायनस लिहायचं. अच्छा, खाली ते प्लस हा, मायनस. कळलं का? मग पॅटर्न खाली परत याला तोच फॉलो होणार पहा. हा मायनस आहे ना, मग इथे येणार पहा a स्क्वेअर, हा ab आणि हा b स्क्वेअर, हा प्लसच राहतो, पण या ठिकाणी हे मायनस आहे म्हणून हे प्लस आहे. कळलं का? हा, असं काहीतरी मॅनेजमेंट करा ब्रेन मध्ये की ज्याने तुमच्या ते लक्षात राहील. या ट्रिकने मला लक्षात राहतं, तुम्ही पण तुम्हाला जमतं का? ओके, तर आपल्या हिशोबाने इथं कामाचा फॉर्म्युला कुठला कामाचा फॉर्म्युला आपल्यासाठी? क्यूब प्लस हा, महावरचा फॉर्म्युला बनावा लागेल आपल्याला, कळतंय? मग त्या हिशोबाने a प्लस b a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर झालं पाहिजे. मग या ठिकाणी a म्हणजे कोण? 1 चा क्यूब आहे ना तो. 1 म्हणजे 1 चा क्यूब, a म्हणजे 1, b म्हणजे t. तर त्या हिशोबाने याचं एक्सपान्शन झालं पाहिजे इन ब्रॅकेट t अपॉन 1 प्लस t इन ब्रॅकेट 1 मायनस t प्लस t स्क्वेअर. कळलं का? आलं का तुमचं तसं? त्यांनी x म्हटलंय, आपण t म्हटलंय, काही फरक पडत नाही. तुम्ही x म्हणा, t म्हणा, काही पण म्हणा. आपण जनरली t म्हणतो म्हणून आपण t म्हटलं. ते बुक मध्ये तोच प्रॉब्लेम आहे, कधी x देतात, कधी t देतात, कधी थीटा देतात, काही करतात. ओके, आता याला सॉल्व करायचं. आता हे वाटतं तुम्हाला इथे थोडं समजावं. आलंय काहीतरी क्वाड्रॅटिक वगैरे पार्शियल फ्रॅक्शनचा, घ्यायचे फॅक्टर काढायचे, सॉल्व करायचे. आता इथून एक गोष्ट काय झाली आहे की हा जो फॅक्टर आहे ना, हा तुम्हाला इन टर्म्स ऑफ स्क्वेअर वगैरे भेटलाय.
याच्यामध्ये दोनच फॅक्टर आहेत ए बी सी. याचे तुम्हाला परत सॉल्व्ह करावं लागेल खाली, म्हणजे तिसरा फॅक्टर तुम्हाला घ्यावा लागणार आहे ए प्लस बी प्लस सी. हा पॅटर्न आहे ऍक्च्युली तुमचा तो पिंक टेबल काढा, त्याच्यामध्ये तिसऱ्या नंबरचा पॅटर्न आहे. दिसतोय का? हे पहा पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस आर. आता याच्यामध्ये फक्त ही आर ची टर्म नाहीये, ही टर्म नाहीये, इथं फक्त एक्स ची टर्म आहे भाषा, म्हणजे फक्त टी. कळलं का? काही फरक पडत नाही एक्सचा. खाली पहा तो पॅटर्न असा आहे एक्स मायनस ए, बरोबर. इकडे पहा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. तर मग काय करायचं, ए अपॉन एक्स मायनस ए करायचं आणि प्लस बी एक्स प्लस सी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी करायचं. करेक्ट आहे? असं घेऊन सॉल्व्ह करावं लागतं. मग या ठिकाणी थोडंसं मॅनेज करून घ्या इक्वेशन सांगा. इथं टी प्लस वन आहे ना, याला असं करून घ्या टी प्लस वन. ओके. आणि याला हे स्क्वेअरची टर्म घ्यायची टर्म, म्हणजे ही अशी टर्म करा. टी स्क्वेअरची टर्म आधी घ्या, मायनस टी घ्या आणि मग तो प्लस वन करा. कळतंय? मग आता हे पॅटर्न लागलं झालं. तर याला असं लिहायचं. मग या ठिकाणी हे बी एक्स प्लस सी म्हणतं ना, आता हिशोबाने याचं काय होईल, ए अपॉन टी प्लस वन, बरोबर, प्लस बी टी. आपण टी म्हटलंय ना त्याला, बी एक्स प्लस सी ना, आपलं बी टी प्लस सी डिवाइडेड बाय हा फॅक्टर टी स्क्वेअर मायनस टी प्लस वन. कळलं का? हा ए इंटू हे असं भेटणार पहा टी स्क्वेअर मायनस टी प्लस वन, म्हणजे याचा सोडून हा. कळतंय ना? एच्या पुढे हा सोडून हा उरला ना मग, आणि मग हे फॅक्टरला हा मल्टिप्लाय होईल. कळतंय का? बी टी प्लस सी. ओके. आणि त्याला इंटू अजून हा फॅक्टर टी प्लस वन. कळतंय का? याचंच केलं होतं ना मागच्या वेळेस पण. आता सॉल्व्ह करायचं नाही, त्याचं पण ते चालेल असं. त्याने काहीतरी केलेलं आहे, सिम्प्लिफाय केलेलं आहे. आफ्टर सिम्प्लिफिकेशन त्याला एक आन्सर भेटलेला आहे. कोएफिशिएंटला मॅनेज केलेलं आहे, सॉल्व्ह केलं. थोडं लक्ष द्या, इकडे सांगावं लागेल, जमणार नाही तुम्हाला. ओके. याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. ओके. रफ करू वरचं. थोडा आज मॅथ्स लेक्चर एक्सटेंड करून घेतो, फिजिक्सचा नंतर करू. फिजिक्स असं पण आपला आहे ठीकठाक, पुढे मॅथ्सला थोडं उडावं लागणार. याला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही बघा, याला थोडं सिम्प्लिफाय करून घ्या. म्हणजे काय झाले, हे टी इक्वल टू याला मध्ये टाका, म्हणजे काय होईल, ए टी स्क्वेअर मायनस टी प्लस वन. असं ए टी स्क्वेअर ए इंटू मायनस टी मायनस ए टी ए इंटू वन ए. असं कोणाला करावं लागतं जेव्हा तो असा फॅक्टर येतो, असं क्वांटिटी घेतं खाली. तिसरा नंबरचा पॅटर्न, पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा सांगतोय आता, म्हणजे सगळं पार्शियल फिनिश. ओके. मग प्लस बीटी इंटू, आता हे ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायला लागेल, बीटी इंटू टी हे होणार बी टी स्क्वेअर. कळलं का? याने याला मल्टिप्लाय, मग याने याला मल्टिप्लाय, मग याने याला आणि याने याला. कळतंय ना ते? बीटी इंटू टी बीटी स्क्वेअर, बीटी इंटू वन बीटी. कळलं का? मग सी इंटू टी सी टी. कळतंय? सी इंटू वन सी. ओके. थोडं सिम्प्लिफाय करा. टी स्क्वेअरच्या टर्म, टीच्या टर्म आणि कॉन्स्टंटच्या टर्म जवळ घ्या. सो ही टी स्क्वेअरची टर्म, ही टी स्क्वेअरची टर्म मधला कॉमन काढा, म्हणजे ए प्लस बी कॉमन निघेल आणि टी स्क्वेअर बाहेर येईल. कळलं का? देन मायनस ए टी आणि प्लस बी टी आणि सी टी, म्हणजे याच्यात काय झालं ते प्लस मायनस ए प्लस बी प्लस सी आणि टी कॉमन. कळतंय? म्हणजे मी बी प्लस सी प्लस या मायनस ए ला इकडे लिहितो, म्हणजे ते जरा बरं राहतं, मायनस मागे लिहिलं तर. आणि टी. कळलं का हे? टी कॉमन काढला की काय म्हणतात, मायनसला थोडं इकडे दिलं कारण तो समोर बरोबर वाटत नाही, म्हणजे त्याने कॉम्प्लिकेशन्स वाटतो ते नका, तर या पुढच्या साईडला पण अफेक्ट करतो, है ना? म्हणून तो इकडे येऊन घ्यायचा, टेन्शन घ्यायचं. आणि हा सी आणि हा ए, म्हणजे इथे काय राहिलं प्लस ए प्लस सी, हा ब्रॅकेट मध्ये.
कळतंय का कॉन्स्टंट नंबर काही उरलं का सगळं संपलं हा असं केल्यानंतर तुम्हाला एक क्वाड्रॅटिक फॉर्म भेटणार पहा ax² + bx + c क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c हे पहा हे t² ची टर्म ही t ची टर्म आणि ही कॉन्स्टंट ची टर्म मग याच्या पुढचा हा a हा पुढचा b आणि हा c असं झालं ते मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही तर याला इकडे पण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन जर असेल इक्वल टू जे या साइडला इकडे पण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर कंपेअर करता येईल ना पण इकडे फक्त t होता मग फक्त t चं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं याचा पुढचा जो कॉन्स्टंट नंबर आहे तो 0 असेल आणि याच्या पुढची जे t ची टर्म आहे ते 0t² असेल बरोबर ना नाही कळलं का म्हणून तर दिसत नाही इथे मग a + b ची व्हॅल्यू 0 असली पाहिजे t² ची t² सोबत कंपॅरिझन b + c - a ची व्हॅल्यू 1 असली पाहिजे 1t असेल ना आणि हा a + c ची व्हॅल्यू 0 असली पाहिजे कळतंय का so a + b = 0 b + c - a = 1 and a + c = 0 याच्यात एकेकाची व्हॅल्यू काढा पहिले या दोघांना सॉल्व्ह करून घ्या म्हणजे ते लवकर सॉर्ट आउट होईल कारण हे 3 व्हेरिएबलचं इक्वेशन आहे 2च व्हेरिएबलचं इक्वेशन आहे याच्यात a ची व्हॅल्यू काढायची टाका असं काहीतरी भेटेल किंवा सगळं a मध्ये कन्वर्ट करून टाका या इक्वेशन मध्ये तरी पण भेटेल काही करा फक्त एकाच कन्वर्ट करा असं म्हणतंय माझं तर सगळ्यात a ची आणि b ची c ची व्हॅल्यू काढून घ्या ओके काय करा b ला इन टर्म्स ऑफ a तयार करा म्हणजे पहा मी इथं म्हणू शकतो का b = -a असतो म्हणून इथून c ला तयार करा c म्हणजे काय असतो -a बरोबर आणि हे a b च्या व्हॅल्यू घेऊन याच्यात टाका म्हणजे ते सगळं a मध्ये कन्वर्ट होईल म्हणजे a चा आन्सर भेटेल 3 इक्वेशन असतील तर हाच प्रॉब्लेम असतो ठीक आहे तिघांपैकी एकामध्ये पहिल्याला कन्वर्ट करावं लागतं सगळं आणि मग एकाची व्हॅल्यू भेटते मग तो दुसऱ्याला काढतो कळलं का मग मी काय करतो हा b ची व्हॅल्यू म्हणजे -a असतं c ची व्हॅल्यू म्हणजे पण -6 असतं आणि हा तर ऑलरेडी -a आहे मग याची व्हॅल्यू काय भेटली पाहिजे मला मग याला -5 ऑफ a = 1 सो a ची व्हॅल्यू भेटली -1/3 एकदा ही व्हॅल्यू भेटली की हे c ची b ची पण टाकायची मग b ची व्हॅल्यू भेटणार 1/3 कारण ते मायनस ऑफ मायनस होईल ना सो b ची व्हॅल्यू भेटणार तुम्हाला 1/3 आणि c ची व्हॅल्यू भेटणार तेच 1/3 मग ही व्हॅल्यू घ्यायच्या याच्यात टाकायच्या कळलं का बघ सोडा सर बंद करू द्यायची